हॅलो अवघेले कपडे घालून राहिले पण भांडे ते आपले नाव येईना जाणून ठेवले हरामखोर आणि आपण बेअक्कल लोक आहो ना. कारण आपल्याला जर अक्कल असती तुम्हीच सांगा आपल्या लग्नाची तारीख कोण काढते खरं सांगा जनरल तुमच्या मायच्या शपथनं कोण काढते महाराज काढते पंडित महाराज. बायको कोणाची आपली कोणाची तुमची तारीख कोण काढते तो महाराज काढते. किती बेअक्कल लोक आहो. पुढे तर राहिलं बायको घरी येते सत्यनारायण करते पहिले आपल्या अगोदर हात छपा कोण करते महाराज हात दाखवा हो वा हो आलं लक्ष. याच्या पुढे जाऊ मग लेकरू होते माझ्या पप्पा त्या लेकराचं नाव कोण ठेवते खरं सांगा. काय काय अक्कल आपल्याला पैदा कोण केलं तुम्ही त्याचं नाव कोण ठेवते. हे इतके दलिंदर आडनाव वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं त्यानं. टोपे कधी टोपीत नाही घालत बुवा. आपले राजेश साहेब आहे मित्र आहेत ना म्हणजे मी कॉन्टॅक्ट मध्ये अवघ्यायच्या राष्ट्रवादी शिवसेना उद्धव गट शिंदे गट. एकनाथ शिंदेनं मा कीर्तन ऐकलं त्या दिवशी. श्रद्धा कपूर एकनाथ शिंदे राज ठाकरे सुरेश वाळकर जितेंद्र हिरो. अरे श्रद्धा कपूर खुश झाली. मैं तिचं म्हटलं हमारे तरफ आदमी लोग नाम लेते. देवळात लावला मी कापूर बाल्याची माय दिसते श्रद्धा कपूर. तुम्ही बाया नाव ते श्रद्धा कपूर अशी तोंडाले कपडा लवलव आणि एवढी चांगली बाई भाऊ. आपल्याकडे काय तर इकडे वावरा शिवरातलं काम आपलं कोरळ भाऊ आज तेल आहे 15 दिवस बिना तेलाची. काय विचारत मग अशी चांगली दिशे ते बाई काय सांगू मोतीबिंदू झाला होते या दिवस पासून लोक काय विचारतात. हिरो हिरोईन माय कीर्तनात 100 हिरो हिरोईनी होत्या मुंबईत. तुम्ही आताही झी टॉकीजचा कार्यक्रम आहे झी मराठी अरे पुऱ्या हिरो हिरोईन. मा ड्रायव्हर आहे धनगर 22 वर्षापासून माझी गाडी चालवते. धनगर राजा आहे हा धनगरवाड्याचा धनगर राजा. येळकोट येळकोट जय मल्हार झाला धनगर कुळामध्ये अवतार झाली लोकांची लोकमाता अहिल्या देवी होळकर मोर गरिबांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. दररोज माझा कार्यक्रम YouTube वर दाखवते आणि गाडी चालवते. मनात बेल तुटला त्यानंच टाकला. याचा बाप सरपंच होता आमदार साहेब मागावचा 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. डबल ग्रामपंचायत कडे असाही नाही पाहत. असं आहे बोंद्रेची इकडचे नाव सुटले ना बोंद्रे बुवा लांडे बुवा चांगला आहे. खरात साहेब पुंड सुराज हे आले आता. गुड्डू भाऊ मोरे अजूनही गुड्डू भाऊच आहे काय. शिंगारेजी जाधव बेवलेजी आता माग लपले ते मुसळे. काय जबरदस्त नाव आहेत. असं आहे भाऊ हे नाव ठेवायची पद्धत येईनच बदलवली. जसं राजपूताचं नाव ठाकूर वजनबाज आणि आपलं नाव पुंज्या उकळल्या झाले दलिंदर नाव आपले. आणि यायचे नाव 5-50 एकर झाली की रावसाहेब घरात नाही दानन रावसाहेब म्हणून पंक्तीत फिरून राहायला हो बसकी करायला. यांना गरम आणा साहेबांना गरम आणा काऊन आणा गरीब आले वाळणं गरम गरम. त्या साहेबाले तुला गरम खाऊ घालायचं आहे तर तुझ्या घरी ने चुलीवर गॅसवर बसवणं चालेल त्याले. मला लय रागे
माल्यावर बितलेली आहे ना देवा हे. अरे कोणी पंक्तीले शिंप्याले बोलाय नाही. आता आमचे एक दोन घर आहेत, पारणे म्हणून आहे एक, टेलरचं काम करते. याईनं तर आमचे धंदे बंद केले, भांडे ड्रेसच. त्याला कोणी कपडे शिवायलाच येत नाही आमच्याजवळ. तुम्ही रेडीमेड देता, ड्रेस रेडीमेड, कुठं कुठं लेकर रेडीमेड. हे आपल्याच माणसाईनं फोडलं का? कोणी पाहुणे आले काय? आपल्या लोकांच्या तरी लक्षात येऊ द्या. हे फटाके फोडणं बंद करा. एका गरीबाच्या लेकराचा अंग झाका बे एका फटाक्यात. 100 रुपयाचा फटाका काय फोडता? हे बा मा बाप मेला, माझ्या बाबाचं म्या देहदान केलं. मा घरात 3 बॉड्या मेडिकल कॉलेजला दिल्या. महाराज काही फक्त पूजा पाठ केलं नव्हते का? माई बायको मेली तर मी मेडिकल कॉलेजला दिली. एकाएकी 60 वर्षात, 50-60 वर्षात कोणीच मेलं नाही मा घरात. पहिली माई बायकोचा फटका बसला जिंदगीत. तर मा मुलगा डॉक्टर असल्यामुळं म्हणे बाबा बॉडीवर शिकतो आपण, आईचं देहदान करता काय? म्हटलं तुझ्या बाप तर समाजसेवी आहे, देऊन टाकतोय आईले मेडिकल कॉलेज अकोला. काही दिवसानं माई माय मेली. माई माय म्हणे माल्या पत्नीले, माल्या सुनबाईले जिवंत केलं रे तुझ्या मेल्यावर. म्हणून मा गाडीवर फोटो आहेत, मा बायकोचा, मा मायचा, मा बापाचा. 3 बॉड्या. मग माझ्या मायचंही देहदान केलं. बच्चू भाऊ कडू आले होते त्या दिवशी. त्याच्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला होता. अपंगाचा देवता बच्चू भाऊ कडू. त्याला त्या माणसाला इलेक्शन मध्ये पाडलं. पाळ्याबद्दल नाही म्हणत, बाबासाहेब आंबेडकराले भंडाऱ्यात पाळून टाकलं. लोकांना कोणाली पाडतात लोक, असं आहे. म्हणून मला दुःख नाही. बच्चू भाऊ त्या माझ्या आईच्या तिथं दुसऱ्या दिवशी, आणि ज्या दिवशी मला कीर्तन होतं त्याच दिवशी माई माय मेली. पण मी कीर्तन सोडून नाही आलो. आणि मग माय बाबा गेले. मा बाबाचं नेत्रदान केलं. माझ्या आईचं माझ्या बायकोचं देहदान केलं की माई पत्नी, माई माय, लोकांचे पोरं डॉक्टर झाले पाहिजे, आणि माय पत्नीचं, मा मायचं, मा बापाचं शरीर कामी आलं पाहिजे. म्हणून तुमच्या पाया लागतो. देहदान करा. 10 लाख लोक मरतात, मग कुठं एक बॉडी मिळते. म्हणून देहदान करा. मेल्यावर काय आहे, मुसलमान लोक गाडता मशानात आणि हिंदू लोक जाळतात. आणि त्याची राख कुठं नेता तुम्ही? पैठण. इथून गोदावरी खराब करायला नेता. आणि आपल्या बापाची अस्थि विसर्जन. अरे आपल्या माय बापाचा घाम कुठं जिरला बाबा? शेतात ना. मग माय बापाचा घाम शेतात जिरला. आई बापाची अस्थि शेतात टाका ना. तुम्ही नदीत टाकता, लोक पाणी पितात गोदावरीतलं, तुम्ही पिता. पाहिलं बुलढाणा जिल्ह्यात चाट्या झाल्या, चाट्या प्लॅटफॉर्म सर्वे टकले झाले, पाण्याचं प्रदूषण. म्हणून हे फटाके फोडणं बंद करा. रामशेठ सांगा. गुड्डू भाऊ नाही, गुड्डू भाऊ नाही, ते दुसरे, हा नंदू भाऊ पुंड, जरा सांगा ते फोडणं बंद करा. जास्त तुम्हाला खाज असन तर लेटर बुक वया गरीबाच्या पोराईले वाटा. हे फटाके कोण फोडाव ज्याच्या घरात फावल्यानं पैसा येते. अरे आपण गरीब लोक बहुजन समाजाचे 1-1 रुपया जमा करतो. मला मालूम आहे ना. मी माई माय भांडे घाचे गुजरात्याच्या घरी, तिचं पोरग फटाके फोडले आणि मी रिकामा चोळ्या मारो. हो, मी रिकामे खोके जमा करो आणि मेरे माँ को बोलता था, माँ 10 रुपए देना, मैं भी फटाके फोड़ता. मेरी माँ कहती थी बेटा वो आग ही लगा रहा है ना, आवाज तो तेरे को भी आ रही, करके आग बुझाने में तेरा नाम आने दे, आग लगाने में मत आने दे. अरे करके मैं आप लोगों को बोलूंगा, अरे आग बुझाने का काम करो. ये फटाके से आग लग गए ना, प्रदूषण कर रहे क्या तुम?
म्हणून फटाके फोडलं, लग्नामध्ये खर्च करू नका, माजल्यासारखे करू नका. माझं लग्न केलं सामुदायिक, माझ्या पोरीचं लग्न केलं, 25 पोरीचे लग्न लावले माझ्या आश्रमात. जालन्या जिल्ह्यातले पोरं लहान लहान मुलाईले शिकवतो मी कीर्तन. आता 50 पाल तयार झाले. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल. बुद्धाचे 2 पाल आहेत, PhD झालेले. वंजाऱ्याचा पाल आहे एक बंजाऱ्याचा पंकज पाल आहे, राठोड. गोरमाटी भाषेत ग्रामगीत आहे बाबू. हे गोरमाटी आहे. चार दनर म्हणून माझ्याकडून 50 रुपयाची ग्रामगीत आहे, एखादी घेऊन द्या.